हे पहा, आलमट्टी धरणाच्या उंचीबद्दल लोकांच्या मनात शंका आहे की त्याची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या नदीकाठच्या शहरांना आणि गावांना पुराचा धोका वाढेल. ही भावना आहे. त्यात समिती नेमली गेली राज्य शासनाकडनं. त्या राज्य शासनाने नेमलेल्या समितीकडनं जो रिपोर्ट यायला हवा होता तसा रिपोर्ट आलेला नाही. जो आलेला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचं म्हणणं स्पष्टपणे असं नाही की आलमट्टी धरणाची उंची ह्याला जबाबदार असेल किंवा धरणाची सध्याचं पाणी साठायला जबाबदार असेल. महाराष्ट्र शासनाला मी तीच मागणी केलेली आहे की तुम्ही पुन्हा समिती नेमावी, जेणेकरून ह्याच्या उंचीमुळे होणारा धोका तुम्ही दाखवावा आणि त्या समितीचा रिपोर्ट घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टात जावं, तक्रार नोंदवावी आणि ह्या उंचीत होणारी वाढ थांबवावी आणि जी आत्तासुद्धा 519ची पातळी त्यांनी जी ठेवलेली आहे तीसुद्धा कमी करावी. अर्थात महाराष्ट्र शासनाच्या परवाच्या बैठकीत आम्हाला बोलवलं नव्हतं, पण जी लोकं त्या ठिकाणी गेली होती त्या लोकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाचं मत आहे ज्या समितीच्या रिपोर्टप्रमाणे की त्या धरणाच्या पाणी साठ्याचा आणि पुराचा काही संबंध नाही. तसं जर शासनाचं मत असलं आणि शासन त्या मतावर ठाम असली तर मग आपण कर्नाटकला नावं ठेवण्यापेक्षा त्या पुराला मग आपण स्वतःच जबाबदार आहे असं आपण समजलं पाहिजे. किंवा कोयनेतनं धरणातनं आपण पाणी जे सोडतो ते किती सोडतो, कसं सोडतो, कदाचित होणारा पाऊस, अतिरिक्त पाऊस, ढगफुटी हे त्याला कारणीभूत असू शकेल. मग ह्या प्रकाराला थांबवण्यासाठी किंवा त्या प्रकारातून आपल्याला वाचवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात. आणि हे प्रामुख्याने सामान्य माणूसही सांगतो की मग पुराचं पाणी हे त्या नदीपात्रात जर मावत नसेल तर ते तिथूनच दुसरीकडे वळवावं. अर्थात खूप लोक मागणी करतात की म्हैसाळ प्रकल्प, टेंभूर ताकारी तुम्ही जोरात चालवावा. तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीम 1000-2000 क्युसेक्सनं पाणी उचलू शकतात. अर्थात जे विसर्ग होतो कोयनेतनं तो 30,000, 40,000, 50,000, 60,000, 1,00,000, 1,50,000 ह्या प्रमाणात विसर्ग होतो. आता TMCमध्ये आपण पाण्याचा नियोजन करतो तर म्हैसाळ प्रकल्पाला पूर्ण वर्षभर लागणारा पाणी, मंजूर पाणी हे 18 ते 19 TMC आहे. टेंभू प्रकल्पाला वर्षभर लागणारं पाणी हे 20 ते 21 TMC आहे. 11,000 क्युसेक्सनं जर आपण पाणी सोडलं तर एका दिवसात 1 TMC पाणी वाहून जाते. फक्त 11,000 जेव्हा 1,00,000ने एक विसर्ग असेल तर रोज 10 TMC पाणी नदीतून कर्नाटकात वाहून चाललेलं आहे. जे वर्षभरात किंवा 6 महिन्यात पाणी उचलायचं आहे ते एका दिवसात खाली वाहून चालले. त्यामुळे ह्या प्रकल्पातनं एवढं पाणी उचलणं शक्य नाही. म्हणजे 1-1 लाखांनी हे होत असताना यांचा 1100 म्हणजे 1%सुद्धा ह्या स्कीमा पाणी उचलून दुसरीकडे काढू शकत नाहीत. ह्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कुठल्याही पाईपलाईनमधनं हे पाणी तिथं नेणं शक्य नाही. ह्यासाठी एखाद्या मोठ्या बोगद्यामार्फत हे पाणी दुष्काळी भागाकडे नेलं पाहिजे. आणि आता MRDP म्हणजे महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्लॅन, वर्ल्ड बँक त्याला पैसे द्यायला जवळजवळ 3200 कोटी रुपये. हे 3200 कोटी रुपये महापालिका 600-700 कोटी गटरी करायला, कोल्हापूर महानगरपालिकेला 700-700 कोटी गटरी करायला, इचलकरंजी महानगरची 200 गटरी करायला आणि मग 2 बॅरेज बांधायला 200-200 कोटी असा जो खर्च करायला आहे ह्यापेक्षा तो करावाच. ह्याच्यापेक्षा कोयनेपासून एक थेट बोगदा करून म्हणजे अंडरग्राऊंड बोगदा करून ह्या बोगद्यातनं मोठ्या प्रमाणात म्हणजे रोज 20-30 हजार क्युसेक पाणी हे जर मानखोऱ्यात म्हणजे आटपाडी, जत त्या भागात, खानापूर ह्या भागात जर नेण्यात आलं तर पूर आपल्या विसर्गामुळे होत असेल तर तो तिथं आपण थांबवू शकू. आता त्यासाठी शासनाने ठरवलं पाहिजे की पुराला महाराष्ट्र राज्याने स्वतः शासन कारणीभूत आहे का कर्नाटक शासन आहे. कारण त्यांचे राजकीय भाषणं वेगळी असतात आणि शासकीय म्हणणं वेगळं असते. तर शासनात पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होती, आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे. प्रत्येकजण सत्तेत वेगळं वेगळं आहे. तर त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं की त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची धारणा आहे का नाही. आणि नसेल, ते जबाबदार नसतील आलमट्टी तर मग ह्यांनी पर्याय व्यवस्था का देत नाहीत. मग कर्नाटक जर जबाबदार नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे येणारा वर्षी पुन्हा पूर आला आणि त्या पुरातनं कुणाची
नुकसान, जीवाची. नाही, हे बघा, जर त्यांना कुणाचा विरोधच नसेल, कर्नाटक राज्याला कुणाचा विरोधच नसेल, विरोध हा मी एकटा जाऊन मांडू शकत नाही, विरोध मांडायला पुरावा घेऊन राज्य शासन जायला पाहिजे. राज्य शासनाला जर वाटत नसेल की आलमट्टी जबाबदार आहे, तर मग विरोध कोण नोंदवणार? मग आम्ही तेच त्यांना सांगालोय, तुमच्यावर पुरावे नसतील तर समिती नेमा, तुमच्या समिती नेमाला माणसं नसतील तर आम्हाला नेमा, आम्ही अभ्यास करून येतो आणि आलमट्टी जबाबदारी का पाहतो. तुम्ही नवीन समिती नेमताय, केलेल्या समितीचा तुम्ही ARI म्हणजे जी इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे रुडकी, त्या रुडकीचा रिपोर्ट तुम्ही पब्लिश करत नाही, तुम्ही स्वतः तुमचं वैयक्तिक मत काय ते सांगत नाही, तुमच्या प्रशासनाचं मत काय सांगत नाही, मग तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. मी पूर्वी सांगितलं ना, आपण आपला मुलगा हुशार आहे की नाही स्वतःच म्हणतो, मग म्हणतो प्राचार्य नापास का केलं, ह्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्र शासन याबद्दल काय म्हणते ते बघावं, मग आपण जाऊन कर्नाटकात बघूया काय करायचं. दिल्लीत आम्ही आहे, आपण देऊ, पण मला पुरावे आल्याशिवाय आम्ही दिल्लीत काय म्हणणं मांडणार आहे. हे पहा, त्यांचं म्हणणं आहे की त्यातनं गैरसमजुतीनं झालं, त्यांनी बोलवायला पाहिजे होतं आणि त्यांनी बोलवलं नाही, असं स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब म्हणतात. आंबेडकर साहेब चांगले मंत्री आहेत, त्यांचं जर तसं मत असेल तर त्यांचं मत आपण स्वीकारूया. ते म्हटलेत पुढच्या 15 दिवसात पुढची मीटिंग घेऊन त्या मीटिंगला सगळ्यांना बोलू. मागच्या मीटिंगला बोलवायचं होतं पण गैरसमजुतीनं राहिलं, कन्फ्युजन झालं, ठीक आहे, आम्ही मान्य करू. त्यामुळे शासनाशी राजकारणात लढायचं हा आमचा हेतू नाही आहे. आमचा हेतू एवढाच आहे की शासनाशी लढून जनतेचा अडचणींवर काहीतरी पर्यायाने मार्ग काढणं. बरीच आलमट्टीबद्दल शंका आहे, त्याचे जबाबदार आलमट्टी आहे का नाही हे प्रत्येक राजकारण आरोप प्रत्यारोप केले जातात. मात्र नदीपात्रातले अतिक्रमण असतील किंवा अनेक वेगवेगळी कारणं आहेत, तर प्रत्येक दोन कारणं दिले जातात. एक आलमट्टीला जास्त पाऊस पडला. अर्थात मी तेच सांगितलं, ज्यावेळी IRIचा रिपोर्ट येईल, वडनेर समितीचा रिपोर्ट तपासणी केलं जाईल, तर ह्याला जबाबदार जर आपणच असू तर त्याच्यावर काय तोडगा काढला. MRDPमधनं जर पैसे दिले जात असतील, समजा पुलं बांधकाम आहेत, आजही पुलं बांधकाम आहे, आज ही शक्तीपीठचा विषय हा मुख्यमंत्री साहेबांनी रेटलेला आहे आणि जर आपल्या सांगली जिल्ह्यात नवीन हायवे येत असेल तर स्वागत आहे, विकासाला कुणाचाही विरोध नाही. पण हा नवीन शक्तीपीठाचा हायवे होत असताना तो पूरबाधित क्षेत्रात जो आणतायत त्या हायवेमुळे, आणि तो उंच हायवे करणार आहे, त्या हायवेमुळे पुन्हा पुराला धोका होईल का ह्याचा कुठला अभ्यास केलेला आहे का, वडनेर समितीशी तो लिंक केलेला आहे का, याची काहीच कल्पना शासन देत नाही. त्यामुळे ती शासनाने द्यावी, त्याचा जरा अभ्यास करावा. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की फक्त कर्नाटकला हे सरकार नावं ठेवत होतं, मात्र प्रत्यक्षात ह्या सरकारने कुठेही साधी तक्रारसुद्धा नोंदवली नाही. तुम्ही विचार करा, हा प्रश्न मी मांडून त्याच्यावर उत्तर येऊन सुद्धा आता 4 महिने होऊन गेले. 4 महिन्यात सुद्धा कुठल्याही कोर्टात अजूनही महाराष्ट्र शासन गेलेली नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. आणि महाराष्ट्र शासनाचं मत असेल नाही तर मग तसं सांगावं, मग आपण पर्याय मागणी करू. जो आढावा आता म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते तुम्ही म्हणला की ते कारगर होणार नाही, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 हजार क्युसेक्स पाणी घेऊन आणि तो पूर नियंत्रणाचा पूर वळवण्याचा कार्यक्रम सक्सेस होणार नाही. तुम्ही म्हणला एक बोगदा काढा. आता याचा अर्थ तुमचा पूर नियंत्रण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी काढलाय तो चुकीचा असं वाटतं? नाही, मुख्यमंत्र्यांनी 3200 कोटी मंजुरी केलेले आहेत. तो पूर नियंत्रणाचा नाही असं माझं मत आहे. तर ते जे पैसे नियोजित केलेले आहेत त्या पैशातून पुराचं पाणी आल्यावर ते लवकर गावातनं जावं ह्यासाठी उपाययोजना आहेत. स्वाभाविक माझा मतदारसंघ हा पूरग्रस्तसुद्धा आहे आणि दुष्काळीग्रस्तसुद्धा आहे. त्या माझी मागणी अशीच असणार की ते पाणी पूर्ण आमचं शहर आणि गावं भरून ते महिन्याभराने पाणी ओसरते ते 3 दिवसात ओसरावं ह्याची नियोजन करण्यापेक्षा ते मुळात पाणीच आमच्या शहरात आणि आमच्या गावात येऊ नये ह्याच्यासाठी निधी देणं जास्त उपयोगाचं. अर्थात त्यांनी पैसे केलेले आहेत ते बाबा शहरात पाणी येते आणि ते लवकर जात नाही, त्यामुळे मोठी स्टॉर्म ड्रेनची व्यवस्था करावी जेणेकरून या स्टॉर्म ड्रेनमधनं पाणी लवकर नदीला जावं. ते काही चुकीचं नियोजन नाही, पण मुळात ते पाणीच येऊ नये ह्यासाठी सर्व पर्याय तुम्ही वापरलेले आहेत का ते पर्याय पूर्ण करावेत, मग ह्याकडे यावं असं आमचं म्हणणं आहे. किंवा दोन्ही एकत्र करावे. अजून एक 8-10 हजार कोटी उपलब्ध करून दिले MRDP वर्ल्ड बँकेतनं, तर हे पूरच येऊ नये, पुराच्या वेळेला हे पाणी परस्पर जावं ह्यासाठी उपाययोजना असली पाहिजे. त्यासाठी सेंट्रल वॉटर कमिशनची अडथळा येऊ शकतो असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. माझं तसं नाही. पुराचं विषय घेऊन वाटप झालेलं नसते. ज्यावेळी लवाद पाण्याचं वाटप करते त्यावेळी सरासरी पावसाच्या 65 ते 75% पाणी साठा धरतात आणि त्याचं वाटप करतात. त्यामुळे
पूर हा अतिरिक्त पावसाच्या वेळ येतो, त्यावेळेचं पाण्याचं वाटप झालेलं नसते आणि अतिरिक्त पाऊस जेव्हा होतो ते पाणी वळवायचा अधिकार हा त्या त्या राज्याचा आहे आणि तो त्यांचा राईट आहे आणि ते वळवू शकतात असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांना काय त्यात परवानगी लागत असेल तर दिल्लीतनं मिळवून देण्यासाठी मी सहकार्य करीन. बोगदा काढून पाणी नेणं ग्रॅव्हिटीनं हाच उपाय आहे. पंप लावून एवढं पाणी उचलता येत नाही. नवीन क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट वगैरे मंजूर झालेले आहेत. त्या ठिकाणी पुढचं काम सुरू झालेलं आहे. तिथं आता परत कोविड सेंटर उघडता येणार नाही, पण पर्यायी जागा भरपूर उपलब्ध आहेत आणि ती परिस्थितीच मागच्या वेळी निर्माण होणार नाही, कारण हर्ड इम्युनिटी आलेली आहे. हा जो येणारा कोविडचा रोग आहे तो नवीन नाही, तो आता आणि रेग्युलर आपला इन्फ्लुएन्झासारखा आलेला आहे आणि म्हणून तशी काही भीतीचं वातावरण वाटत नाही. तरीसुद्धा कुठला व्हेरियंट आहे, त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग काय असते, त्याला पुण्याला NIVची जी लॅब आहे तिथं पाठवून चौकशी केली जाईल. कुठेही असं आढळलं की नवीन एखादा व्हेरियंट डेव्हलप झाला आहे आणि तो इम्युनिटी तोडून पुढे वाढत असेल तर लगेच त्याच्यावर चौकशी केली जाईल. मुंबईत काय चाललं आहे ह्याच्या टचमध्ये राहण्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जन साहेबांना आणि डीन साहेबांना सांगितलेलं आहे, महापालिकेवर राहणार आहे की मुंबईत काय चाललं आहे, तिथं पेशंटची काय परिस्थिती, तिथंसुद्धा पेशंटची काय परिस्थिती बिघडलेली कुठे दिसत नाही. जिथं कोमॉर्बिड पेशंट आहेत ते काय नेहमी सर्दी खोकल्यातसुद्धा निमोनियाचा त्रास त्यांना होऊ शकतो आणि तिथंच थोडा त्रास आहे, पण सतर्क राहणं महत्त्वाचं आहे म्हणून आजची आपण बैठक घेतली. मागच्या वेळी मिरज सिव्हिलला राज्यातलं पहिलं कोविड हॉस्पिटल बनवलं होतं शासकीय म्हणून मागच्या वेळी महाराष्ट्र शासनाने सुद्धा MJPGAचे अंडर, उद्धवजी ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री, MJPGAचे अंडर करोनाची ट्रीटमेंट देण्यासाठी खाजगी दवाखान्यानं रजिस्ट्रेशन करून त्यांना पर डे जवळजवळ 2000 रुपये पेशंटना शासनामार्फत द्यायचं नियोजन त्यावेळी केलेलं आणि ते आजही लागू आहेच. आणि त्यामुळे सध्या तरी खाजगी दवाखान्यात तुम्ही जात असलात तर आणि तुमचा पिवळा रेशन कार्ड असला, BPL असला तर तुम्हाला हे सगळ्या योजना लागू आहेतच. शासकीय रुग्णालयात आला तर तिथं सध्या तरी पुरेसा बेडची उपलब्धता पुरेशी आहे, त्यामुळे तुम्हाला खाजगीतच जायला लागेल असं नाही. ह्या वेळेला जर तशी परिस्थिती निर्माण झाली की शासकीय रुग्णालयापेक्षा जास्त खाजगीत आपल्याला पेशंट वर्क करायला लागत असतील तर ते किती पेशंटकडनं पैसे घ्यायचे, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठले कुठले औषधं वापरायची आणि औषधं वापरत असताना काय प्रोटोकॉल वापरायचे ह्याच्याबद्दल एक वेगळी मीटिंग खाजगींची आपण त्यावेळेला घेऊन त्यांना आपण नियमावली लावून देऊ, जेणेकरून ते अतिरिक्त रक्कम पेशंटकडनं घेऊ नयेत. योजना बंद व्हायची वेळ आली सांगली सिव्हिलमध्ये 2 वर्षापासून त्यांना महापालिकेने पैसे दिले. मग ती कल्पना आता तुम्ही दिलेली आहे, त्याच्यात काय अडचणी आहेत त्याच्या माझ्या त्यांनी सांगितलेलं आहे, ते का रक्कम आली नाही त्याचा आम्ही आता पाठपुरावा घेऊ.